नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सर्व बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजे सर्व बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे। सोबतच ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व बहिणींना ॲडव्हान्स मध्ये गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु या 10व्या हप्त्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते प्रमुख जिल्हे लगेच सांगतो। नमस्कार सर्व बहिणींना, सर्वात प्रथम नमस्कार आहे। बघा बहिणींनो, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक सणाला प्रत्येक हप्ता विस्तांतर केला जात होता। म्हणजे ज्या वेळेस महिला दिन होता तर त्या महिला दिनाच्या मुहूर्तावरती बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला गेलेला होता। त्याच अनुषंगाने आता गुढीपाडवा सण आहे, तर त्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावरती आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्यात येणार नाही, तर थेट 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायची गरज नाही। या अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला नाही, त्यामुळे बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे। परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील 12 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा जमाच होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि त्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येऊन जातील। बघा, पहिला जिल्हा नागपूर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे, तिसरा जिल्हा वर्धा जिल्हा आहे, चौथा जिल्हा भंडारा जिल्हा आहे आणि 5वा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे। बघा, या उजव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, अमरावती जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना सुद्धा आजच पैसे येणार आहेत। सोबतच यवतमाळ जिल्हा आहे, ज्या बहिणींचा जिल्हा यवतमाळ जिल्हा असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच वाशिम जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, त्यासोबतच हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, म्हणजे अशा पद्धतीने या 12 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा, सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा आनंदाने साजरा होणार आहे। सरकारकडून गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना पैठणी साड्यांचं वितरण केलं जाणार आहे। परंतु या पैठणी साड्यांसाठी बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच बहिणीला याचा लाभ घेता येणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।